नमस्कार, मी नेहा स्वागत करते तुमचं कुक विथ नेहाज चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत रव्याचा अत्यंत झटपट होणारा लुसलुशीत असा नाश्ता. तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतला 1 वाटी रवा. त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत पाव वाटी दही. ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीचा पाव मेजरमेंट घेतलं आहे आपण. 1 चमचा जिरे आणि जवळपास अर्धा वाटी पाणी आपण यामध्ये वापरणार आहोत. या पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत मीठ. मीठ मी इथे अर्धा चमचा वापरला आहे. तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. हे बॅटर आपल्याला जास्त पातळ बनवायचे नाही आहे, थोडं घट्टच ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. आता आपण याला 5 मिनिट रेस्ट देणार आहोत. 5 मिनिटाच्या रेस्टनंतर आता मी यामध्ये ॲड करणार आहे इनो. पूर्ण 1 पॅक इनोचा आपण इथे यूज करणार आहोत. इनो जेव्हा आपण ॲड करतो त्यावर मी 2 चमचे पाणी हे नेहमीच टाकते. त्यामुळे इनो ॲक्टिवेट होतो आणि आपला जो पदार्थ आहे तो छान असा जाळीदार आणि मऊ बनतो. तर या पद्धतीने बॅटर बनवून रेडी झालेलं आहे. आता आपण एका ताटाला तेल लावून घेणार आहोत. स्टीलचं ताट घ्यायचं आहे आणि ते खोलगट असेल तर अति चांगलं, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी या पद्धतीचं ताट वापरणार आहे. ऑइलने ग्रीस केल्यानंतर आपण यावर हे बॅटर या पद्धतीने टाकून घेणार आहोत. नंतर त्याला सेट करून घ्यायचं आहे आणि कढई मी इथे आधीच प्रीहीट करून घेतली आहे 10 मिनिट. तर त्यावर आपण हे ठेवणार आहोत. 15 मिनिट कमी गॅसवर आपण हे वाफवून घेणार आहोत. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया. हा पदार्थ तसाच खाण्यापेक्षा आपण त्याला हिरव्या चटणीबरोबर सर्व करणार आहोत. तर चला याबरोबरची चटणी तोपर्यंत आपण बनवून घेऊया. यामध्ये मी घेतली आहे कोथिंबीर, 3 ते 4 मिरच्या. आता मला तिखट आवडतं म्हणून मी मिरच्या जास्त घेतल्या आहे. ज्यांना तिखट आवडत नाही त्यांनी मिरची 1 किंवा 2च वापरा. शेंगदाणे, खोबरं, जिरे, मीठ, साखर आणि 1 चमचा दही. मिक्सरवर आपल्याला हे सगळं बारीक दळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अत्यंत सुंदर अशी चटणी आपली तयार झालेली आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. तर आपण बघूया रव्याचा बेस कसा बनला आहे. तर बघू शकता अत्यंत छान असा रव्याचा बेस बनलेला आहे. या पद्धतीने त्याला आपण सर्व साईड लूज करून घेणार आहोत आणि मधून कट करून घेणार आहोत. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही याला कट करू शकता. हे आपण असेच न खाता त्याला आपण तव्यावर फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे घेतला आहे 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा सांबर मसाला. हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. तव्यावर तेल टाकून घेतलं आहे आणि त्यावर आपण हा मसाला टाकणार आहोत आणि या पद्धतीने रव्याचे जे सँडविचेस आपण तयार केले आहे ते फ्राय करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अत्यंत झटपट आणि टेस्टी असा नाश्ता आपला रेडी आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.